नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 पेपर क्रमांक 1 व 2 या विषयीचे परिसर अभ्यास या घटकाचे मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 1। लोबाजीरावांनी जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्यांचा मृत्यू झाला, यालाच म्हणतात। बघा, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करणे हा काय असतो? घातक असतो। याच्यातून आपल्याला बोध भेटतो, तर यालाच काय म्हणतात? अति तेथे माती। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2। सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द नसलेला अचूक पर्याय निवडा। बघा, सुपीक या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी नाही? बघा, सुपीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नापीक पण आहे। सुपीक या शब्दाचा चांगला आणि नापीक म्हणजे चांगला नसलेला, आणि सुपीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओसाड पण आहे, आणि सुपीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वैरण पण आहे। परंतु सुपीक या शब्दाचा सुबता हा शब्द काय नाही? विरुद्धार्थी नाही। पर्याय क्रमांक 4 डी। प्रश्न क्रमांक 3। बहुविरी समासाचे उदाहरण ओळखा। बघा, बहुविरी समासाचे उदाहरण ओळखा। तर प्रथम आपण बहुविरी समास कशाला म्हणतात? की ज्या समासामध्ये कोणतेही पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात? बहुविरी समास असे म्हणतात। तर बघा, याचे उदाहरण कोणते आहेत? तर चक्रपाणी आणि अनंग। चक्रपाणी या शब्दाचा मग विग्रह कसा होईल? चक्र आहे पाणी ज्याचा असा तो, आणि अनंग नाही अंग ज्याला असा तो, हा काय होईल? याचा विग्रह होईल। पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 4। ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद असते त्या वाक्यास काय म्हणतात? बघा, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद असते त्या वाक्यास काय म्हणतात? तर त्या वाक्यास आपण काय म्हणतो? केवल वाक्य म्हणतात। केवल वाक्याला दुसरा पर्याय शब्द काय आहे? तर केवल वाक्याला शुद्ध वाक्य म्हणून सुद्धा ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5। जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात? बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हणतो? बघा, इथे काय लक्षात ठेवायचं की कर्माच्या आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक 3 सी। आणि जर इथं असला असतं कर्त्याच्या तर त्याला कोणता प्रयोग म्हणले असते? तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणले असते। आणि जर इथं कर्ता व कर्माच्या लिंगवचन अनुसार बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात? भावे प्रयोग असे म्हणतात। तर कर्माच्या लिंगवचन पुरुषास अनुसरून बदलणाऱ्या प्रयोगास काय म्हणतात? कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 6। लागवी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा। बघा, लागवी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। लागवी या शब्दा समानार्थी शब्द अर्जवी पण आहे, लागवी या शब्दा समानार्थी शब्द लढिवाळ पण आहे, आणि लागवी म्हणजे प्रेमळ सुद्धा होते। एखाद्या व्यक्तीशी लगाव लागून घेणे किंवा गोष्टीशी लगाव लागणे त्याला लागवी असे म्हणतात। तर लागवी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता शब्द आहे? लंपाट। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 7। पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। बघा, पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? तर पराभव करणे। एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो त्यानं त्याला पाणी पाजलं म्हणजे त्या व्यक्तीचा काय केला? पराभव केला। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 8। अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे या अर्थाची म्हण ओळखा। बघा, अंग मेहनतीने म्हणजे स्वतःच्या मेहनतीने पैसा मिळवून उपजीविका करणे या अर्थाची म्हण कोणती आहे? तर हातावर पोट भरणे। स्वतः कष्ट करून उपजीविका करणे, आपला उदरनिर्वाह करणे त्याला काय म्हणतात? हातावर पोट भरणे। प्रश्न क्रमांक 9। जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते त्याला असे म्हणतात। बघा, जेव्हा कर्त्याच्या बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात, जेव्हा कर्माच्या बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात। परंतु जेव्हा कर्ता व कर्म यांच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही ते काय असते? नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते व स्वतंत्र असते, तेव्हा त्याला कोणता प्रयोग म्हणतात? तर भावे प्रयोग म्हणतात। पर्याय क्रमांक सी।
प्रश्न क्रमांक 10. विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोण केले? बघा, विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी कोणी केलेले आहे? तर विश्वकोशाचे जनक कोणाला म्हणतात? तर लक्ष्मणशास्त्री जोशी यांना म्हणतात. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11. केमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? बघा, जे केमूर आहे त्या केमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर त्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहेत? विद्यारांगामध्ये आहेत. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? बघा, महाराष्ट्रामध्ये जो मोसमी पाऊस पडतो तो कोणत्या प्रकारात मोडतो? तर तो कोणत्या प्रकारात मोडतो? नैऋत्य मोसमी. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते? बघा, खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की तेथे ही दैनिक म्हणजे दररोजची जे तापमान कक्षा असते, तापमान हे सर्वात जास्त असते? तर ते कोणत्या ठिकाणी असते? नागपूर या ठिकाणी असते. पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न क्रमांक 14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात कोणता जिल्हा लहान आहे? तर तो कोणता आहे? मुंबई शहर. पर्याय क्रमांक डी. आणि आपल्याला विचारलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो कोणता आहे? की अहमदनगर हा आहे. हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 50. मॅंगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? बघा, जे मॅंगनीज आहे एक खनिज आहे, याचे साठे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर महाराष्ट्रामधील जे नागपूर जिल्हा आहे, नागपूर जिल्हा संत्र्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ऑरेंज सिटी म्हणून सुद्धा नागपूरला ओळखले जाते. परत नागपूर ही काय आहे? महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर याच नागपूरमध्ये मॅंगनीजचे साठे काय आहे? सर्वात जास्त प्रमाणात आहे. पर्याय क्रमांक ए नागपूर. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? बघा, महाराष्ट्रातील जो तारापूर आहे हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर अणुऊर्जा प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते. पर्याय क्रमांक डी अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर ते कोणत्या राज्याचे आहे? जे राजस्थान राज्य आहे, या राज्याचे सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. पर्याय क्रमांक ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 18. आस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? बघा, आस्तंबा जे उंच शिखर आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? तर हे शिखर जी सातपुडा पर्वतरांग आहे, या सातपुडा पर्वतरांगामध्ये आस्तंबा हे शिखर आढळते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? बघा, महाराष्ट्रातील असे किती जिल्हे आहेत की त्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर एकूण 7 जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 20. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्ध नानज अभयारण्य आहे ते कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक सी माळढोक. प्रश्न क्रमांक 21. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर ओळखला जातो, त्याला ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखतात? बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील जो ज्योतिबा डोंगर आहे तो प्रसिद्ध आहे, तो ओळखला जातो. तर या ज्योतिबा डोंगराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वाडी रत्नागिरी या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. पर्याय क्रमांक ए वाडी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ते 3 ठिकाणी आहे. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी. परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी पुणे.
प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेतील 120वी घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेत विविध घटनादुरुस्त्या आहेत, त्या विविध क्षेत्राशी संबंधित आहेत. तर यामधील जी 120वी घटनादुरुस्ती आहे, ही घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते न्यायालयीन नियुक्ती या क्षेत्राशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ए, न्यायालयीन नियुक्ती. प्रश्न क्रमांक 24. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? बघा, भारताची जी संविधान सभा आहे ती बनवण्याची जी मागणी आहे ती इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर कोणत्या वर्षी मान्य केलेली आहे? 1940. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 25. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 154 प्रमाणे जे राज्याची कार्यकारी घटना आहे, यंत्रणा आहे, ती कोणाकडे देण्यात आलेली आहे? तर जे राज्यपाल असतात राज्याचे, त्यांच्याकडे ही कार्यकारी यंत्रणा देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? बघा, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जे मूलभूत कर्तव्य आहे यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर तो कोणत्या मूलभूत कर्तव्याचा शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक सी, सुवर्णसिंग समिती. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? बघा, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जे 11वे मूलभूत कर्तव्य आहे ते यादीत नंतर काय केलेले आहे? समाविष्ट केलेले आहे. तर ती कोणती घटनादुरुस्ती आहे? पर्याय क्रमांक डी, 86वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 28. गरिबांच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? बघा, गरिबांच्या जे मुद्दे असतात त्यांचे पुनर्परीक्षण म्हणजे पुन्हा एकदा परीक्षण करण्यासाठी 2011-12ला कोणती समिती नेमण्यात आलेली आहे? तर ती सी, रंगराजन समिती ही नेमण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक डी, सी, रंगराजन समिती. प्रश्न क्रमांक 29. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? बघा, ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना दररोजचा जे आपला आहार आहे त्याच्यामध्ये किती उष्मांकाची गरज असते? तर किती उष्मांकाची गरज असते? 2400. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30. 1 ग्राम मैद्यापासून किती ऊर्जा मिळते? बघा, 1 ग्राम जो मैदा असतो त्याच्यापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पर्याय क्रमांक सी, 9 किलो कॅलरी ऊर्जा. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.